भट्टे जणू पिळलं या डाळिंबाचं दान ची पान कपाळीच्या शालूला बिबटाचा भारी राधा कुठं गेली बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी सॉन्गवर मित्रांनो एकदम ट्रेंडिंग असं इंस्टाग्राम ट्रेंडिंगचं सॉन्ग आहे, त्यावर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। खूप कडक असा व्हिडिओ झाला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला बनवण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, अलाइड मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघू शकता आपल्या स्क्रीनवर तुम्हाला आपला अलाइड मोशन जो ॲप आहे तो तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तर जे प्रीसेट असणार शेक इफेक्टचे आणि बेटमार्कचे ते इनपुट करून तुम्हाला तुमच्या अलाइड मोशनमध्ये घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो, आपलं जे काय अलाइड मोशन ॲप तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्याला काय करायचं, ओपन करायचं। खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करायचे आणि आपला मेन पहिला नंबरचा जो आपला प्रीसेट असणार आहे बेटमार्कचं त्याला ओपन करून घ्यायचे। यानंतर इथे काय करायचं मित्रांनो, तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, ते बघू शकता ग्रुपचे लेअर असे भेटतील दोन। तर ग्रुपचे लेअरवर पहिल्यांदा क्लिक करायचं, पहिल्यानंतर एडिट ग्रुप राहायचे, पुन्हा खाली एक ग्रुपचे लेअर भेटेल त्यावर क्लिक करायचं, एडिट ग्रुप राहायचे आणि जो ग्रीन कलरचा लेअर खाली भेटेल तुम्हाला त्यावर असं क्लिक करायचं। इथे फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, कलर अँड फिलचे ऑप्शन जायचे, हे जे नंबरचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचे, तुमचा एक तुम्हाला फोटो घ्यायचे। आणि मित्रांनो, गर्ल्ससाठी जास्त करून व्हिडिओ असणार आहे, तर हा व्हिडिओ काय करायचं आहे म्हणजे फोटो घ्यायचे, वरती प्लसवर क्लिक करायचे आणि बघू शकता अशा प्रकारे इथे जे ओठ आहेत ते तुम्हाला रिलिक्सनुसार ॲड करायचं बघू शकता मित्रांनो। यानंतर इथून बॅक यायचे आणि मित्रांनो हे तुम्हाला अशा नीट करून घ्यायचं इथे बघू शकता। मागे पुढे झाले तर तुम्ही काय करा, हा जो लेअर आहे तो वाढून घ्या अशा प्रकारे बघू शकता। यानंतर पुढचा जो ग्रीन कलरचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, अशा ग्रुपच्या लेअरवर क्लिक करायचं बघू शकता मित्रांनो। एडिट ग्रुपवर यायचे, पुन्हा ग्रुपवर यायचं, एडिट ग्रुपवर यायचं, ग्रीन कलरच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलचे ऑप्शन जाऊन नंबरचे ऑप्शन क्लिक करून फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे। वरती 3 डॉट आपल्या प्लसवर क्लिक केल्यानंतर बघू शकता डोळे आपोआप डोळ्यांचे जेवढे आपला भाग आहे फोटोचा तेवढा ॲड होऊन जाईल। त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला हा बघू शकता अशा प्रकारे पुन्हा करून घ्यायचं आहे। मागे पुढे झालं तर असं तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा इथे बघू शकता वाढून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर काय करायचं आहे, प्लसवर पुन्हा क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, फोटो पुन्हा घ्यायचा जो आवडता असेल तो तुम्हाला। त्यानंतर वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून फोटोच्या लेअरवर लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या खाली घेऊन या। त्यानंतर फोटोच्या लेअरवर क्लिक करा, इथे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये जा आणि नंतर तुम्हाला कलरचे ऑप्शन जाऊन शेवटचा कलर ऑप्शन सिलेक्ट करा, ऑपिसिटीचे जरा कमी करा आणि मित्रांनो हा जो फोटो आहे जेवढे आपण हे ग्रुपचे लेअर ॲड केले तिथपर्यंत वाढून घ्या अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो। यानंतर पुढे आल्यानंतर 8 सेकंद 5च्या बीटवर प्लसवर क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जा आणि फोटो ॲड करा। फोटो नीट असं बघू शकता फुल स्क्रीन करायचं, फुल स्क्रीन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे रोटेटचे ऑप्शन यायचे, इथे दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून रोटेट काय करायचं तुम्हाला 90 करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता। यानंतर फोटोला पुन्हा क्लिक करायचं, 3 डॉट जाऊन फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून मॉनिटर्समध्ये आपला जो फोटो आहे तो नीट तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि शॉर्टमध्ये लेअर याची वाढून टाकायचे। त्यानंतर लॉंग प्रेस करून या जे लेअर्स आहेत त्याच्या खाली घेऊन टाकायचे बघू शकता अशा प्रकारे बघू शकता। रिलिक्ससुद्धा मी तुम्हाला अशा प्रकारे तयार करून दिलं, खूप छान असा व्हिडिओ झाला आहे मित्रांनो बघू शकता। तर तुम्हाला करायचं आता राहिलं मेन म्हणजे शेक इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला करायचं लेअरमध्ये फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचे। नंतर इथून बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। फोटो जो आपण ॲड केला आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाका। यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे तयार होणारा दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असते ते देखील ऑल सेट करून टाका। तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती राईट साईडला एक सेटिंगचं ऑप्शन त्या साईडला ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका मित्रांनो।